नमस्कार. आज शिकणार आहोत आपण वट पौर्णिमा निमित्त खूपच सुंदर आणि आकर्षक आणि शुभ रांगोळी. फक्त आपल्याला चौकोन आखून आजूबाजू पिवळ्या आणि लाल रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता, खूपच इझी रांगोळी. नक्की ट्राय करा. इथं आपल्याला फक्त 4 डॉट पाडून नंतर आपल्याला 3 डॉट पाडायचे आहेत बघा. नंतर 2 डॉट, नंतर 1 डॉट आणि बोटाने वरती सरकत जायचं. बघा किती सोपी रांगोळी आहे. अगदी सोपी रांगोळी आहे. खास वटपौर्णिमा निमित्त हे बघा, आपल्याला 4 डॉट पाडून घ्यायचे, नंतर 3 डॉट. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल अशा पद्धतीने रांगोळी काढा, कारण मी खास सणासुदीची रांगोळी आणली आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूपच सुंदर आणि कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. अशा पद्धतीने खूपच इझिली मी तुम्हाला रांगोळी दाखवते, की ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने रांगोळी काढत जा. चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला 4 डॉट. इथं आपल्याला पानाचा आकार घ्यायचा आहे. मध्ये कलरचे रेषा मारून घ्यायचे आहेत बघा. थोडा हलका आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. इथंही पानाचा आकार त्याच पद्धतीने सेम त्या पद्धतीने चारही बाजूला आपण करून घेणार आहोत. अतिशय कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. तुम्ही पिवळा लाल कलरच्या ऐवजी हळदी कुंकूही टाकू शकता, कारण खूपच शुभ रांगोळी आहे. सणावाराला किंवा शुभ दिवशी काढा ही रांगोळी. अगदी चारी बाजूने पानाचा आकार आपण काढून घेतलेला आहे. थोडा हलका आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे बघा, कडेने मधीच. थोडा लाल कलरही मी टाकून घेणार आहे. तुम्ही हळदी कुंकुमही टाकू शकता शुभ दिवशी किंवा पूजा असेल. आणि शुभ स्वस्तिक असं मध्ये काढून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच सांगा, विसरू नका. इथंही आपल्याला हलक्या हलक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी दिसते, बघू शकता. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.